लास्ट पॉइंट आहे इकॉलॉजिकल पिरॅमिड्स. इकॉलॉजिकल पिरॅमिडबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे बघा. यू मस्ट हॅव फॅमिलियर विथ द शेप ऑफ द पिरॅमिड. ठीक आहे. बेस ऑफ द पिरॅमिड इज ब्रॉड अँड इट नॅरोज टुवर्ड्स द अपेक्स. ठीक आहे. पिरॅमिडचा बेस कसा असतो? पिरॅमिडचा बेस हा ब्रॉड असतो आणि पीक कसं नॅरो टुवर्ड्स द अपेक्स अँड इट इज नॅरो टुवर्ड्स द अपेक्स. अपेक्स म्हणजे काय? वरचं टोक. वन गेट सिमिलर शेप whatever you express the food or energy relationship between the organism at a different trophic level, this relationship is expressed in term of the number. आता ही जी रिलेशनशिप आहे ट्रॉपिक लेवल, डिफरंट ट्रॉपिक लेवलमधली जी रिलेशनशिप आहे ती 3 टर्ममध्ये, नंबरच्या टर्ममध्ये, बायोमासच्या टर्ममध्ये आणि एनर्जीच्या टर्ममध्ये. आणि हे 3 पर्टिक्युलर ग्राफ आहेत. ठीक आहे. पिरॅमिड ऑफ द नंबर, पिरॅमिड ऑफ द बायोमास आणि पिरॅमिड ऑफ द अजून एक असेल पिरॅमिड ऑफ द एनर्जी. ठीक आहे. हे 3 महत्त्वाचे ग्राफ आहेत किंवा पिरॅमिड स्टडी करायला. द बेस ऑफ द ईच पिरॅमिड रिप्रेझेंट द प्रोड्युसर. सॉरी हां. द बेस ऑफ द ईच पिरॅमिड, प्रत्येक पिरॅमिडचा जो बेस आहे म्हणजे हा खालचा पार्ट आहे तो कुणाला डिनोट करतोय? प्रोड्युसरला डिनोट करतोय. ठीक आहे. ऑर द फर्स्ट ट्रॉपिक लेवल, आणि हिलाच काय म्हणतो आपण? फर्स्ट ट्रॉपिक लेवल. ठीक आहे. फर्स्ट ट्रॉपिक लेवल. नंतर काय म्हणलं? while the apex of the is represented by the tertiary or top level consumer. Primary trophic level, secondary trophic level, tertiary trophic level, primary, secondary, tertiary. म्हणजे टॉपवाला जो आहे इथला हा जो टॉपवाला आहे याला म्हणतो टर्शरी कंझ्युमर. म्हणतो. या टॉपवाल्याला काय म्हणतो? टर्शरी कंझ्युमर. आणि ट्रॉपिक लेवल काय आहे? 4th लेवलची तशी येतं पहिले तर. ठीक आहे. देअर आर 3 टाईप्स ऑफ द इकॉलॉजिकल पिरॅमिड्स. महत्त्वाचं आहे पिरॅमिड ऑफ द नंबर, पिरॅमिड ऑफ द बायोमास अँड पिरॅमिड ऑफ द एनर्जी. आता त्यातला पहिला जर बघितलं पिरॅमिड ऑफ द नंबर. बरं हा ग्राफ कुठला आहे? पिरॅमिड ऑफ द नंबर इन अ ग्रासलँड इकोसिस्टम. कोणत्या इकोसिस्टममधलं आहे? ग्रासलँड इकोसिस्टम. ओनली 3 टॉप कॉर्न्युअर्स आर द सपोर्टेड इन अन इकोसिस्टम बेस्ड ऑन द प्रोडक्शन ऑफ द नियरली 6 बिलियन प्लांट्स. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं इथं ग्रासलँड इकोसिस्टमचा जर विचार केला तर ह्या ग्रासलँड इकोसिस्टममध्ये पिरॅमिड ऑफ द नंबर पाहत असताना नंबर बघायच्यात. प्रोड्युसर किती नंबर आहे? नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल किती आहे? 6 बिलियन आहे. 6 बिलियन आहे. ठीक आहे. नंतर हे किती आहेत? 708ला 7 लाख आहे. हे किती आहे? 7 लाख. म्हणजे हे काय म्हटलं? बिलियन नाही, मिलियन आहे. 6 मिलियन आहे. 58 लाख म्हणजे 5.8 मिलियन. हे काय किती आहे म्हणलं? 7 लाख आहे. 7 लाख कोण आहे? प्रायमरी कंझ्युमर आहे. सेकंडरी कंझ्युमर किती आहे? 3,54,000 आहे. आणि टर्शरी कंझ्युमर किती आहेत? फक्त 3 आहेत. टर्शरी कंझ्युमर किती आहेत? 3. मग हा जो ग्राफ आहे हा काय नंबर ऑफ इंडिव्हिज्युअलवरती डिनोट करतो आहे म्हणून त्याला म्हणतो पिरॅमिड ऑफ द नंबर. बरं याचा शेप जर बघितलं तर बेस काय आहे? मोठा आहे आणि अपेक्स काय आहे? छोटा आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणलं बघा. नेक्स्ट जो ग्राफ आहे पिरॅमिड ऑफ द बायोमास शो द शार्प डिक्रीज इन द बायोमास ॲट अ हायर ट्रॉपिक लेवल. किलोग्राम पर मीटर स्क्वेअर म्हणलं. किलोग्राम पर मीटर स्क्वेअर म्हणजे पर्टिक्युलर मास इन पर्टिक्युलर एरिया. गिवन मास इन पर्टिक्युलर. आता प्रोड्युसरचा मास ग्रासलँडचं चाललेलं आहे. ग्रासलँडमध्ये जर बघितलं तर प्रोड्युसरचं बायोमास किती आहे? 809. प्रायमरी कंझ्युमरचं किती आहे? 37 आहे. सेकंडरी कंझ्युमरचं किती आहे? 11 किलोग्राम पर मीटर स्क्वेअर आहे. आणि टर्शरीचं किती आहे? 1.5 आहे. टर्शरीचं काय? 1.5 किलोग्राम पर मीटर स्क्वेअर. आता हे काय म्हटलं आहे? इन्व्हर्टेड पिरॅमिड ऑफ द बायोमास, स्मॉल स्टँडिंग क्रॉप ऑफ द फायटोप्लॅन्क्टॉन सपोर्ट्स द लार्ज स्टँडिंग क्रॉप ऑफ द झू प्लॅन्क्टॉन. मग इथं काय म्हणलेलं आहे? इथं जर बघितलं तर हे खालचे कोण आहेत? फायटोप्लॅन्क्टॉन आहेत. आणि वरती कोण आहेत? झू प्लॅन्क्टन आहे. मग इथं काय म्हणलेलं आहे बघा. स्मॉल स्टँडिंग क्रॉप ऑफ द फायटोप्लॅन्क्टन. जे स्मॉल फायटोप्लॅन्क्टन आहे J4 ते 21ला सपोर्ट करतात. म्हणजे हे 21 जण ह्या 4 वरती फीड करतात. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे पिरॅमिड ऑफ द एनर्जी. आयडियल पिरॅमिड ऑफ द एनर्जी. याच्यामध्ये जर बघितलं तर प्रोड्युसरमध्ये जर एनर्जी बघा सनलाईटकडून जी एनर्जी आलेली आहे ती किती आहे? 10 लाख आहे. म्हणजे किती आहे? 10 लाख म्हणजे काय? 1 मिलियन आहे. ठीक आहे. सनलाईटकडून आलेली एनर्जी त्या 10 लाखापैकी
1% घेतली म्हणजे 10 लाखापैकी 1% घेतली, प्रोड्युसरकडे किती आली समजा 10,000 जूल आली. प्रोड्युसरकडे किती टक्के आली 10,000 जूल. आणि जो 10% लॉस जो आहे तो महत्त्वाचा आहे बघा. 10,000चे 10% म्हणजे 1000 जूल नेक्स्ट लेवलला गेली, याचे 10% नेक्स्ट लेवलला गेली आणि याचे परत 10% नेक्स्ट लेवलला गेली. मग हा पिरामिड ऑफ द काय आहे एनर्जी आहे. ठीक आहे. आणि इथं बघा ऑब्झर्व दॅट द प्रायमरी प्रोड्युसर कन्वर्ट्स ओनली 1% ऑफ द एनर्जी इन द सनलाईट टू देम इन टू द NPP. नेट प्रायमरी प्रोडक्टमध्ये ते कन्वर्ट करतं. हां, एनी कॅल्क्युलेशन ऑफ द एनर्जी कंटेंट बायोमास अँड नंबर हॅज टू बी इन्क्लूड ऑल ऑर्गॅनिझम ॲट दॅट ट्रॉपिक लेवल. बरोबर, कोणतं पण कॅल्क्युलेशन करत असताना एनर्जी कंटेंट असू, बायोमास असू किंवा नंबर असू, सगळे ऑर्गॅनिझम इन्क्लुडेड केले पाहिजेत. ठीक आहे, सगळे ऑर्गॅनिझम काय केले पाहिजेत, इन्क्लूड केले पाहिजेत. नो जनरलायझेशन वी विल मेक विल बी ट्रू इफ वी टेक ओनली अ फ्यू इंडिव्हिज्युअल. थोडे इंडिव्हिज्युअल घेऊन करता येणार आहे का तर नाही. ऑल्सो अ गिवन ऑर्गॅनिझम मे ऑक्युपाय मोर दॅन वन ट्रॉपिक लेवल सायमल्टेनियसली. एक पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम हा डिफरंट लेवलला असू शकतो सायमल्टेनियसली, एकाच वेळी डिफरंट लेवलला असू शकतो. वन मस्ट रिमेंबर दॅट द ट्रॉपिक लेवल रिप्रेझेंट अ फंक्शनल लेवल नॉट अ स्पेसीज लेवल. ठीक आहे. आता इथं जर बघितलं तर ऑर्गॅनिझम जो ट्रॉपिक लेवलमध्ये जो ऑर्गॅनिझम आपण दाखवतो तो ऑर्गॅनिझम काय रिप्रेझेंट करतो, फंक्शनल लेवल करतो, नॉट अ स्पेसीज लेवल. स्पेसीजची लेवल शो करत नाही. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट काय म्हणलेलं आहे, a given species may occupy more than one tropic level in same ecosystem at a same time. दिलेली स्पेसीज हे एकापेक्षा जास्त मोर दॅन वन ट्रॉपिक लेवल ऑक्युपाय करू शकते, लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल अ स्पॅरो, अ प्रायमरी कन्झ्युमर व्हेन इट्स अ सीड फ्रूट पीस अँड सेकंडरी कन्झ्युमर व्हेन इट्स द इन्सेक्ट अँड वॉर्म्स. ठीक आहे ना, बरोबर. ज्यावेळेस ते प्लांट्सच्या प्रोडक्टला खात असेल, सीडला वगैरे, त्यावेळेस ते प्रायमरी कन्झ्युमर आहेत. आणि ज्यावेळेस ते इन्सेक्ट वगैरे खाईल त्यावेळेस ते सेकंडरी कन्झ्युमर होत आहेत. त्यावेळेस ते कोण होत आहेत, सेकंडरी कन्झ्युमर. इथं स्पॅरोचे 2 रोल दिलेले आहेत. स्पॅरोचे किती रोल दिलेले आहेत, स्पॅरोचे 2 रोल दिलेले आहेत. म्हणजेच काय म्हणलं, एक म्हणजे आलं प्रायमरी कन्झ्युमर, दुसरं म्हणलं सेकंडरी कन्झ्युमर. सेकंडरी कन्झ्युमर कधी इन्सेक्ट वगैरे खात असताना. म्हणजेच काय, एका पर्टिक्युलर स्पेसीजला ही स्पेसीज एकापेक्षा जास्त किंवा मोर दॅन वन ट्रॉपिक लेवलला असू शकते, मोर दॅन वन ट्रॉपिक लेवलला असू शकते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. इन मोस्ट ऑफ द इकोसिस्टम ऑल द पिरामिड्स लाईक नंबर, एनर्जी अँड बायोमास आर अपराईट. लक्षात ठेवायचं. अपराईट म्हणजे काय, वरच्या बाजूने कमी कमी होत जाणे. आई प्रोड्युसर आर मोर इन नंबर, बायोमास than the herbivores, more in number and biomass than in herbivores, and herbivores are more in number than the number and biomass of than the carnivores. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं. हा अपराईट म्हणजे काय आहे, खालच्या यांची अमाऊंट जास्त आहे प्रोड्युसरची, नंतर हार्बिवर्सची जास्त आहे, त्यांच्यापेक्षा कमी कोण एक कन्झ्युमर आहे, नंतर कोण आहे सेकंडरी कन्झ्युमर आहेत, नंतर टर्शरी कन्झ्युमर आहेत. हा कसा ग्राफ आहे, हा अपराईट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. ऑल्सो एनर्जी ॲट लोअर ट्रॉपिक लेवल. हां, नेक्स्ट पॉईंट बघा. देर आर एक्सेप्शन टू दिस जनरलायझेशन. आता बघा, जनरली आपण हे जे म्हणलेलं आहे, हे तिन्ही प्रकारचे जे पिरामिड आहेत, पिरामिड ऑफ द नंबर, बायोमास अँड एनर्जी, हे तिन्ही पिरामिडचं जर बघितलं नेचर कसं आहे, अपराईट नेचर आहे. प्रोड्युसरची संख्या ही जास्त आहे हार्बिवर्स कोणापेक्षा जास्त आहेत, कन्झ्युमर कोणापेक्षा जास्त आहेत, सेकंडरी कन्झ्युमरपेक्षा आणि प्रायमरी कन्झ्युमरपेक्षा जास्त आहेत. याला म्हणतो अपराईट. पण ह्या अशा प्रकारच्या ग्राफला काही एक्सेप्शन आहेत. आता ते एक्सेप्शन्स पेपरला डायरेक्टली विचारतात. त्यातलं पहिलं एक्सेप्शन काय म्हणलेलं आहे, इफ यू वेअर टू काउंट द नंबर ऑफ द इन्सेक्ट फीडिंग ऑन अ बिग ट्री, व्हाट काइंड ऑफ द पिरॅमिड वुड यू गेट. बरोबर आहे. आता एक पर्टिक्युलर झाड आहे, प्रोड्युसर काय झालं, एक झाड झालं. ठीक आहे, प्रोड्युसर म्हणजे काय झालं, एक झाड.
आणि त्याच्यावरती किती आहेत, लाखो इन्सेक्ट आहेत. हा ग्राफ कसा झाला, उलटा झाला ना. एक पर्टिक्युलर झाड आहे म्हणजे अमाऊंट काय झाली, सिंगल. हा झाला एक झाड आणि लाखो इन्सेक्ट, मग हा ग्राफ कसा झाला, इन्व्हर्टेड पिरामिड झाला. ठीक आहे. नाऊ ॲड अँड एस्टिमेट द नंबर ऑफ द स्मॉल बर्ड्स डिपेंडिंग ऑन द इन्सेक्ट, ऑल्सो द नंबर ऑफ द लार्ज बर्ड्स इटिंग द स्मॉलर्स, ड्रॉ द शेप यू गेट. ठीक आहे, उलटा करणार आहे ग्राफ, सोपं आहे, उलटा ग्राफ होणार आहे तो. ठीक आहे. द पिरामिड ऑफ द बायोमास इन सी इज जनरली इन्व्हर्टेड. बघा महत्त्वाचा पॉईंट, द पिरामिड ऑफ द बायोमास इन अ सी इज जनरली इन्व्हर्टेड बिकॉज द बायोमास ऑफ द फिशेस फार एक्सिडेड दॅट ऑफ द फायटोप्लॅन्क्टॉन्स. फायटोप्लॅन्क्टॉनपेक्षा फिशेसचं मास किंवा बायोमास हे खूप जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. पिरामिड ऑफ द एनर्जी इज ऑलवेज अपराईट. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचा पॉईंट आहे. पिरामिड ऑफ द एनर्जी is always upright, no exception to this, and can never be inverted, because acceleration reasoning la, when energy flows from the particular tropic level to the next tropic level, some energy is always lost as heat at each step. प्रत्येक लेवलला ती एनर्जी काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे हे काय येणार आहे, ॲसरेशन रिजनिंगला हे म्हणतील ॲसरेशन आहे, सॉरी ह्याला देतील ॲसरेशन म्हणून आणि ह्याला देतील रिझन म्हणून. ठीक आहे, लक्षात ठेवायचं हे पूर्ण वाक्य. ईच बार इन द एनर्जी पिरामिड each bar in the energy pyramid indicates the amount of energy present at each tropic level in a given time or annually in a per unit area. each bar in the energy pyramid, प्रत्येक जो बार आहे तो काय डिनोट करतोय बघा, इंडिकेट द अमाऊंट ऑफ एनर्जी प्रेझेंट. जो प्रत्येक बार आहे तो प्रत्येक बार काय डिनोट करतोय, अमाऊंट ऑफ एनर्जी प्रेझेंट ॲट ईच ट्रॉपिक लेवल इन अ गिवन टाइम ॲन्युअली पर युनिट एरिया. ठीक आहे. However, there are the certain limitation of the ecological pyramid, such as it does not take into the account the same species belong to the two or more tropic level. आता इथं काही लिमिटेशन आहेत. आता हा पॉईंट कोणाचा आहे, लिमिटेशन्स ऑफ द इकॉलॉजिकल पिरामिड. त्यातलं पहिलं काय दिलेलं आहे, इट डज नॉट टेक इन टू द अकाउंट ऑफ द सेम स्पेसीज, सारख्या स्पेसीज बिलॉंगिंग टू टू ऑर मोर ट्रॉपिक लेवल. आता जर सारखी स्पेसीस, फॉर एक्झाम्पल स्पॅरोच्या एक्झाम्पलवरती बघितलं तर डिफरंट ट्रॉपिक लेवलला काम करते, मग तशांना कन्सिडर केलं की यांनी नाही केलं इकॉलॉजिकल पिरामिडमध्ये. इट ॲज्युम्स, सेकंड बघा चालू झाला, सेकंड पॉईंट, इट ॲज्युम्स अ सिम्पल फूड चेन, समथिंग दॅट ऑलमोस्ट नेवर एक्झिस्ट इन अ नेचर. इट डज नॉट अकोमोडेट द फूड वेब. त्यांनी थर्डमध्ये काय म्हणलं, इट डज नॉट अकोमोडेट द फूड वेब. फूड वेबला त्यांनी अकोमोडेट केलं नाही, त्याचा विचार केला नाही आहे. मोर ओव्हर, सॅप्रोफाइट्स आर नॉट गिवन एनी प्लेस इन अ इकॉलॉजिकल पिरामिड इवन दो दे प्ले अ वायटल रोल इन अ इकोसिस्टम. महत्त्वाचा पॉईंट. मग इकॉलॉजिकल पिरामिडमध्ये सॅप्रोफाइट्सला जागा दिलेली आहे का, तर दिलेली नाही आहे. हे झाले लिमिटेशन्स, 4 लिमिटेशन्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट वन, ही समरी आहे, ही समरी नंतर वाचायची, जे टॉपिकमध्ये पूर्ण शिकलेले आहे तेच आहे. ठीक आहे. प्रोडक्ट ऑफ द इकोसिस्टम processes are named as ecosystem services. ठीक आहे. प्युरिफिकेशन ऑफ द एअर अँड वॉटर बाय द फॉरेस्ट, these are the product of the ecosystem called as ecosystem service. ठीक आहे. नंतर अजून काय म्हणलेलं इथं वाक्य महत्त्वाचे जे पेपरमध्ये येऊ शकतात, इथं जर पूर्ण वाचलं तर, अन इकोसिस्टम इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नेचर. इकोसिस्टम इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नेचर, comprises of the biotic and abiotic component. Abiotic components are inorganic materials like air, water, soil, whereas the biotic components are the producer, consumer, decomposers. Each ecosystem has the characteristics physical structure resulting from the interaction among the abiotic and biotic component. वाचायचं आहे जस्ट, पेपरला याच्यावरती येणार नाही आहे, पण ठीक आहे, आलं तर लक्षात पाहिजे. Species composition and the stratification are the two main structural features of the ecosystem. आता 2 मेन फीचर कोणते आहेत इकोसिस्टमचे, लक्षात ठेवायचे. 2 फीचर्स कोणते आहेत इकोसिस्टमचे, स्पेसीज कंपोजिशन अँड स्ट्रॅटिफिकेशन आर द 2 मेन फीचर्स, स्ट्रक्चरल फीचर्स ऑफ द इकोसिस्टम. बेस्ड ऑन द सोर्स ऑफ द न्यूट्रिशन एव्हरी ऑर्गॅनिझम ऑक्युपाइज द प्लेस इन अ इकोसिस्टम. ठीक आहे. प्रोडक्टिव्हिटी, डिकम्पोजिशन, एनर्जी फ्लो
अँड न्यूट्रिएंट सायकलिंग आर द 4 इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द इकोसिस्टम. 4 एक इम्पॉर्टंट कंपोनंट कोणते आहेत? प्रोडक्टिव्हिटी, डिकम्पोजिशन, एनर्जी फ्लो अँड न्यूट्रिएंट सायकलिंग. ठीक आहे, हे 4 आहेत. प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इज द रेट ऑफ द कॅप्चर ऑफ द सोलर एनर्जी ऑर द बायोमास प्रोडक्शन ऑफ द प्रोड्युसर. इट इज डिवायडेड इंटू द 2 टाइप्स, ग्रॉस अँड नेट. फरक माहिती आहे ऑलरेडी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, हे सगळं वाचून घ्यायचं आहे. सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी इज द रेट ऑफ द ॲसिम्युलेशन ऑफ द फूड बाय द कन्झ्युमर. सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय ते पण डेफिनेशन पाहिजे. इन अ डिकम्पोजिशन कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑफ द डेट्रिटस आर कन्वर्टेड टू द कार्बन डायऑक्साईड. डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये काय होतं आहे, महत्त्वाचं आहे, याच्यावरती पेपरला विचारतात. डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑफ द डेट्रिटस कन्वर्टेड इंटू द कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. ठीक आहे. एनर्जी फ्लोबद्दल, एनर्जी फ्लो इज युनिडायरेक्शनल. फर्स्ट द प्लांट कॅप्चर द सोलर एनर्जी अँड देन फूड इज ट्रान्सफर टू द प्रोड्युसर टू द डिकम्पोजर. Organism of the different trophic level in nature are connected to each other for the food energy relationship forming the food chain. गरज नाही आहे. ठीक आहे. न्यूट्रिएंट सायकलिंग म्हणजे काय बघा. न्यूट्रिएंट सायकलिंगची डेफिनेशन पेपरला विचारतील. द स्टोरेज अँड द मुवमेंट ऑफ द न्यूट्रिएंट एलिमेंट थ्रू द वेरियस कंपोनंट ऑफ द इकोसिस्टम कॉल्ड एज द न्यूट्रिएंट सायकलिंग. न्यूट्रिएंट आर रिपीटेडली यूज फॉर दिस प्रोसेस. न्यूट्रिएंट सायकलिंग इज ऑफ 2 टाइप्स. पेपरला विचारतील. Gaseous and sedimentary. Atmosphere and hydrosphere are the reservoir for the gaseous type of the cycle. Atmosphere and hydrosphere म्हणजे पाणी. Whereas the earth crust is the reservoir for the sedimentary type. न्यूट्रिएंट सायकलिंगचे 2 टाईप म्हटलेले आहेत. न्यूट्रिएंट सायकलिंग महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. न्यूट्रिएंट सायकलिंग एक आहे सेडिमेंटरी, दुसरी आहे गॅसियस. पेपरला विचारतील. गॅसियसचा सोर्स काय आहे? हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी, आणि काय आहे? ॲटमॉस्फिअर. आणि सेडिमेंटरीचा काय आहे? अर्थ, किंवा त्यालाच म्हणतो आपण लिथोस्फिअर. रिझर्वायर, हे काय आहेत? रिझर्वायर. पेपरला याच्यावरती पण क्वेश्चन येतो. अशा पद्धतीने हा टॉपिक, इकोसिस्टम हा टॉपिक फिनिश झालेला आहे, संपलेला आहे. ठीक आहे.